यांनी केले देशी गायीचे डोहाळे जेवण। जनावरांवरील अनोख्या प्रेमाची कवठे परिसरात चर्चा। कवठे एकंद तालुका तासगाव येथील लवटे कुटुंबियांनी देशी गायीचे संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने जनावरांचे संगोपन केले आहे। शेळ्या मेंढ्या जोपासण्याची पिढी जात असलेला वारसा तोही त्यांनी हौसेखातर सांभाळला आहे। नफ्या तोट्याचा विचार न करता देशी गायीचे संगोपन घरातील सदस्याप्रमाणे करून लवटे कुटुंबियांनी जनावरांशी लळा निर्माण केला आहे। नुकत्याच त्यांच्या लाडक्या गौरी या देशी गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला। भरझरी शालू हार फुलांनी सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य गोडधोड जेवण अशा दिमाखात एखाद्या महिलेप्रमाणे या गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम झाला। सुहासिनी महिलांच्या हस्ते ओटी भरण झाले। मित्रमैत्रिणी पहिपाहुण्यांच्या गोडधोड जेवणाच्या पंक्ती पार पडल्या। हौसेला मोल नसते या उक्तीतून सचिन चंद्रकांत लवटे, पत्नी शुभांगी सचिन लवटे, मुले स्वराली राजनंदिनी, मुलगा सार्थक, आई कमल चंद्रकांत लवटे, वडील चंद्रकांत आऊबा लवटे, भाऊ तात्यासो लवटे, सुनीता लवटे, मुली समीक्षा, समिधा व मंगेश राहणार कवठे एकंद यांच्या कुटुंबियांनी पशुप्रेमाचा सामाजिक संदेश दाखवून दिला। बदलत्या शैलीमुळे माणसातील माणुसकी अलीकडे कमी होत चालली असल्याचे अनेक उदाहरणे अनुभवायला येतात। अशा परिस्थितीला छेद देत लवटे कुटुंबियांनी जनावरांशी लावलेला लळा हा कौतुकास्पद आहे। नाविन्य आणि आधुनिकता यामुळे माणसाच्या राहणीमानात प्रचंड बदल झाला आहे। जुन्या परंपरा रीतिरिवाज सोडून माणूस नव्या स्वप्नांच्या दुनियेत वावरताना दिसत आहे। सण समारंभ राहणीमान यांमध्ये बदल झाले आहेत। स्वयंपाकघरातील चुलीपासून शेतीमध्ये अनेक बदल झाले आहेत। एकीकडे आधुनिकता सोयीची ठरत आहे तर पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण समाजासाठी घातक बनत आहे। अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीतून लवटे कुटुंबियांनी जपलेली मूक जनावरांवरील आपुलकीची समाजासाठी आदर्शवत आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण, कवठे एकंद। प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा।